आता मी मागापासून बघतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही असे आज चेकाळलाय, तुमचे नेते उठले की वो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही. परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली, आपण जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा, कशामध्ये आपण वाद घालतो. आज पहिल्यांदा ही रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा, परत तिकीट काढून प्रवास करायचा, नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेताय. आजच्या दिवसापुरतच आहे, कारण आज उद्घाटन आहे, त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा. नाहीतर मी मागापासून बघतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही असे आज चेकाळलाय, तुमचे नेते उठले की वो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही. आपल्या राजाने आटकेपार झेंडे फडकेले, अफगाणिस्तान पर्यंत अटक कटक, दिल्लीला सुद्धा झेंडा फडकेला. कुठं फडकेला कोणाला माहिती का? बघायला पाहिजे प्रत्यक्ष, त्याशिवाय मजा नाही. आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपली असून बघितली नव्हती, मस्त बघितली की नाही. आयला मला पाहिले माहित झालं ते बॅरिकेड आडा लावायचं पळत म्हणून, मला माहित नव्हतं चाका असते त्याला म्हणून. खरं सांगतो मी, खोटं बोलत नाही. त्याचा म्हातारे बाबा बसले, एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधवांना सांगितलं, बाबा तुम्ही सरकार, ते म्हणले फक्त एक चक्कर म्हणून. त्याच्या काय चक्कर असते का? अरे अरे, मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने, जिवंत. एकही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठ्यांनी, याला म्हणते संस्कार. मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. योग जण तो बारशाला पठ्ठ्या त्या कोणवरच चालला, कुणी बघून येत होताय. माझ्याकडे एक माणूस आला, नाव नाही सांगत आम्ही, तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय असेल समुद्रात, आपल्याला माहित नाही काय असं. त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत. ते म्हणे मी आज पहिल्यांदा बाहेर आलो, मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो, पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच. कोण होतं कोणाला माहिती, आलो व्यासपीठावर कशी सांगायला. म्हणलं तो काय काम मग इकडे. ते मला एक गोष्ट सांगायला मला राव आणत म्हणून आलो. हिंदी ऐकत होतं ते जमलं, त्याचे हिंदी मग हिंदी ते जुळलं. ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना, बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमाला. ते म्हणे माझ्या दादाच्या पुढं नारळ चाल असं कव्हाच बघित नाही बाबा. तर माणसं चालले, एक नारळ ठेवलं नाही बाबा म्हणे त्याला. आणि मग बघितलं म्हणे आम्ही नारळ तर काढले, पण आता त्याला चाकू तर लागेल ना का पाहायला. मी बघतो म्हणे खिडकीतून, त्याने वरून तोडीत आहे, खालचं टाकीत आहे, खालचं म्हणे इथून तिथून लोखंडाच्या गज बसले, त्याला भाल्यासारखं बसलं, त्याच्यात घातलं म्हणे, पेलं पाणी लगेच. म्हणजे तेवढं सांगायला आलो म्हणे, तर मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावर चढणाच कसे. म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या, नोकरीला जाणं आणि घरी येणं, त्यांना हे माहित झालं याच्याही पलीकडे एक जीवन आहे. त्या मुंबईतल्या काही बांधवांना बॅरिकेडला बांधल्या सोली, लोक अडवण्यासाठी झोका बांधायला त्यांनी पहिल्यांदाच बघितलं. याचा झोका बोलतो बाबा. दिल खुलास मुंबईला ठेवलं, आनंदी मुंबईला ठेवलं मराठ्यांच्या पोरात, आणि आनंदीत वापस आहे. त्यांनी लय सेवा केल्या. म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही. एक दिवस आपल्या राजाच्या पाऊल, पण आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले, ती भूमी पवित्र झाली. आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत. महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला.
आपल्या बापापासून आपलं लेकरू जर दुरावलं, हरवलं आणि ते 20-25 वर्षाने त्या बापाला भेटावं, कटोळून मिठल मारून दोघं आनंदाने भेटते. आपले भाऊ मध्य प्रदेशला आहेत, राजस्थानला आहेत, आपले भाऊ पानिपतला आहेत, हरियाणा राज्यात आहेत. आपल्या भेटी 100 वर्ष होत नाही. ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण. ते आपण माय बापाला भेटल्यासारखं, बाप लेकाला, लेक बापाला, बहीण भावाला, मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू. हरियाणातल्या भावाला आपण बघू, हरियाणा आपल्याला बघल, महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल, मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल, गोव्यात मराठी आहेत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे. एक मोठा आपण आपल्या भावाचा आनंदाचा सोहळा, खूप मोठा गोतावळा आहे तो आपला. बिहारमध्ये येत आपण, उत्तर प्रदेशमध्ये येत, बेळगाव कर्नाटकला आहेत, आंध्र प्रदेश तेलंगणाला आहेत, तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठाले शहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत. तिथं आहेत आपण. राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज. एकदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून दे. एकमेकाला भावांना आपण कडकडून मिठ्या मारू. 50-50, 100-100 वर्ष नाही भेटी होत आपल्या. कुठंतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं. काही गावात तसा नियम आहे. लग्नाला पाहुण्यारा वेळे सगळे जमतेत, नसतात 10-5 वर्ष भेटी होत नाहीत. आता फोन येत म्हणून सोडून द्या. पण ही परिस्थिती आता कोणालाच माहित नाही. आपले सख्खे भाऊ येते सगळे, जवळपास 28ला कमी भरणार नाहीत आपण. 28 करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी. एवढे नाही, फक्त दिसत नाही. आता जसे मराठी दिसले तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे. असं उपयोग नाही. आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय. आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकतोय, कुठं ठेवलाय आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे. जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी, आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी, आपल्या मराठ्यासाठी एक दिवस. आपल्याला आपण सुरू केलंय, सांगितलं नाही, फक्त तारीख राहिली. तारीख जरा लांब घेऊ. तर आपलं हे अंमलबजावणी आधी डोक्यात येत नाही. या 2 एकदा झालं मस्त फिरून येतं. रेल्वे फिरवे, कोणी काय घ्यायचं नाही. संघ गाड्या घोड्या नाही घ्यायचं, काही नाही. लय तिकीट कमी आहे. रेल्वेत आपलं फक्त 3 दिवसाच खायला घ्यायचं. अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे 1 दिवस आधी 3 दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितलं आपण. तिथले मराठी लय झाले दिल्लीचे. ते म्हणले आव 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 आव, तू आव बाबा आव. ते हिंदी ठोके, ते म्हणलं आव नाही आलोच. ते म्हणले इधर सगळा देखी का गरावून फरावून. म्हणलं गरावून ते फरावून ते दोन्ही लागतो झोपणे गो आमगो. ते म्हणले काहीच बघून नाही देत गो, तू फक्त आव. म्हणलं आलो तच आम्ही. एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या तख्तावर. मागणी नाही, मोर्चा नाही, काय नाही काय नाही काय नाही. 3 दिवसाचं खायचं घ्यायचं पिशीत. रेल ताण नाही डोक्याला. तिथं देते नाच, पण नाही दिलं तर आपलं सावध. युद्ध करा भाकरी का व्हायच्या. मुंबईला दमादम नुसतं भाकरीच म्हणलं, भाकरीच चाबऱ्या हो. नंतर काय म्हणायला लागले तुम्ही, आधी खायला नाही म्हणलं, नंतर म्हणते पारले नको. क्रीमचं आहे का, क्रीमचं आहे. तिकडं त्याला कोण भाकऱ्यांना आपल्याला. आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का. आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं बी चुकणार लागणार, इतके श्रीमंत आहेत. त्यांना काय 80 किलोमीटर आहे दिल्ली. लागेल तेवढं खायला आणतील ते. पण हिंदी आहे नाही पडणार. पण आपलं सावध बरं आहे. आपलं सगळं घ्यायचं. 3 दिवसाचं ग्राउंड बुक करू. एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला, आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायचे. झोपायचं कुठं तर पडे आपल्या ग्राउंडवर.
त्यासाठी ते ग्राउंड दोन्ही नुसते झोपायलाच घेतोय आपण. सभेच्या अगोदरच्या दिवशी, सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या तर दुसऱ्या दिवशी यायला लागतं. झोपते कुठं तर तेच ग्राउंड. सकाळी झोपायला निवांत येत. आता सुकळमय झालंय पोर आहे. पुढं जा म्हणलं का पुढं जाते. त्यांना म्हणलं मागून दमाने ते म्हणते तुम्ही हो पुढं आलं तुझा सगळ्या सगळं झालं. कोणची गाडी कवा आहे तिच्यातून उतरते तिच्यातच बसते तिच्यातच बसायचं. ते अधिकारी माझ्याकडे येते. मला ते म्हणते भाऊ येऊ पोर म्हणलं ये. ते म्हणते एकच काम करा फक्त तर पुंगाण्या बंद करा. म्हणलं पुंगाण्या काय पुंगाण्या म्हणजे काय. ते म्हणे अशी लांब लाईन धरली आणि पिपाने हातात धरलं शर्ट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे. म्हणलं पण ते काय ते म्हणे ते काही व्हायना पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मध्ये घाली ते म्हणे आणि पळ डाबा म्हणजे त्याला तेवढंच करू नका म्हणावं. यांना सगळं माहित झालं. रेल्वे कुठून जाते कुठून माघारी येते. पलीकडे ट्रॅकवर गेल्यावरती कुठं जाते. अर्ध्या गेल्यावर म्हणले हिरे लागचा हिच्यात नका बसून उतरले. यांना सगळं माहित झालेलं त्यामुळे टेन्शनच घ्यायची गरज नाही. आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा, हुशार करून सोडायचा. रेल्वे कशी धरायची, विमान कसं धरायचं इथपर्यंत समाज या आणखीन काय आपण सगळे हुशार करून सोडायचे. इथून मग तेच केलंय. गाव पुढाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचं नाही, हिशोब येऊन द्यायचा नाही. आपल्या घरातलं पत्र त्याच्या तिथं वाचायला म्हणजे आपल्या त्यालाच मिळायला लागणार. आपण स्वतः हुशार व्हायचं. काहीतरी म्हणतात ना जन सकळ जन हे करून सोडायचं, शहाणे करून सोडायचं. शिकवतोय मी हळूहळू. मी ग्रंथ बी वाचायला सुरू केला आता. बरोबर करणार. कोणचा दिला असतो मी तोंडाने सांगितलं ना. शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅझेटेडच्या माध्यमातून दिले. शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार. आणि गॅझेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार. मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू होणार. मुंबईच्या आंदोलन जात असताना या अगोदर आंदोलकाला गाड्याने जावं लागत होता. आता रेल्वे मध्ये आले नव्यानं आज उद्घाटन देखील झालंय. दिल्ली जायला सोपं झालं ना. पण राहणार आहे का ते नाही जायचे मधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन. तिसरं उद्घाटन दिसतंय. एकदा तिकट झालं तर एकदा बिडात झालं. आता आणखी कुठची होत आहे याचे कायम सुरू करा म्हणा. ती एकदा असं टप्प्याटप्प्याला काय आहे ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोड्या टायमाने थोड्या टाइम एकदा दान का हो रेल्वेचा ह्याकडेच त्या कडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं. पण जवळ आली आपल्याला दिल्ली जायला सोपं होईल. अजित पवार असं म्हणाले की आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा. बीडकरांचं काही खरं नाही. तुम्ही हे बीडचं भूमिपत्र अशा पद्धतीनं बोलणं सुधारे असं बोलणं आम्हाला माहिती कोणाच्या चिडीत हात घालते तसं आम्हाला माहितच येते. कसा ढाणं सोडायचेच नाही ती. म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने पुढे बी. आजचे दिवस फुकट आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिल्याच फुकटच असतं. दुसऱ्याची इतका खोटा घालीता आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची. नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे. लाडक्या बहिणीला नाही मतदान घेऊन नाही लावलं. मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसा ना. तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहीणच हे ते असले ते नमुने. आता लाडकी बहीण काचका दाखवायचे ना पैसे घेऊन काचका दाखवायचे ना. आता डबल नीट कर यांना नीटच करावं लागतं. हे नादी लावायला एवढे माहीर येते. ही लाडकी बहीण आणते ना. आता काही शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर. शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय. यांना सरसकट मदतीची गरज आहे. घरं गेलेत, जनावरं गेलेत, त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय. कांदे होऊन गेलेत, सोयाबीन होऊन गेली. ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ठेवले सगळे ते पूर्ण वाहून गेलंय. म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी. त्याबद्दल बोलले म्हणजे आता तुम्हीही आलात भूमिपुत्र आहात. काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवारांना? काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असतं. शेजारी काय सांगतोय ते का सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं. शेवटी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखादी बार. त्यांची चूक नाही. ते एखादी बार होतं पाय घसरतो टोळीमुळं. पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे. ते होतं आता जशी संगत तसा गुण. सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या दैनिक सूर्योदयचा आज जो वर्धापन दिन होता त्या निमित्तानं दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो. असं काय आणखीन ठरलेलं नाहीये की मार्ग दिल्लीचा कुठला काय, मात्र गाठीभेटीचा कार्यक्रम जंगी होणार. देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय. वर्ष 10 वर्ष शतक गेले, काही पिढ्या झाल्या, जवळपास 100-150 वर्ष झाले. आमच्या घाटीभेटी नाही आहेत, आम्ही भाऊबंद आहेत. परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा आटके पार रोवला आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे. आपल्या राजांनी ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला ती अन्यायापासून मुक्त झाली, दिल्लीवरती ध्वज फडकवला. आपण गेलं पाहिजे. काय मागणी नसणारे मोर्चा नाही, असलं काय नाहीये. आनंदाचा एक सोहळा गाठीभेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय. तारीख ठरली नाही, रूट आणखीन ठरला. मुंबईमध्ये नीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग टाकण्याचा एक किळसवाना प्रकार समोर आलेला आहे. कसं पाहता याकडे? नाही, असलं काही करायला नाही पाहिजे. कारण शेवटी प्रत्येकाचं काम असतं. त्यातले माते फिरू कोणी असेल त्याने टाकलं असेल, पोलीस कारवाई तर नक्कीच करतील. पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे. गृहमंत्री ब्रही काढायला तयार नाही. तिथं अनेक पत्रकारांनी विचारणा केली तर बोलताना त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे. मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही आहेत. आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात, ज्या काळात आवश्यकता होती, त्यांच्याच धर्मपत्नी, त्यांना जर असं विटंबना होती, याच्यात राजकारण आणायला काय संबंध पाहिजे. जे माणूसच हयात नाहीये त्या माणसाच्या बद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे. पण त्यांचा काय विश्वास मला नाही माहिती. पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मला ते पाळलं म्हणावं लागत. 17 सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं. विखे पाटील साहेबांनी पाळलं, आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं. जे नाही ते प्रमाणपत्र एक महिन्यात दिलेत ना, पण कशातून दिलेत, काय केलेत, उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे परवाच्याला. आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात, तेही काम केलंय, काम चालू आहे. केसेस मागे घ्यायचं काम सुरू केलंय, काही घेतल्यात पण. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरीच्या बद्दल, निधीच्या बद्दलही केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे. उगाच करून अकरास ताळेपणा करायचं मला सवय नाही. पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत, काय वाटलेत, मी हे उद्या बघणार. हैदराबाद गॅजेट नंतर एक कुणबी प्रमाणपत्र निघायला सुरुवात झाली. हे तुमचंही खरं आहे. हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली कुणबी प्रमाणपत्र. आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र. पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत, कशा माध्यमातून केलेत, काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही. मी त्यांनी चुकलेलं जरी असलं, त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे. आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे. कारण याच्यावर मी परवा बोलणार आहे करायचंय काय. त्यामुळे उद्याच्याला मी जिल्ह्यात ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे. कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिलेत. म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत अंतर्वाली लिहावं. 3 वाजू द्या पण यावं. आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो, कसं दिलंय, काय केलंय, आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो. फक्त गैरसमज पसरवून देऊ नका, कोणी पसरवून घेऊ नका. संपूर्ण देशातून मराठा समाज आला होता, इतर प्रवर्गातील समाज त्या ठिकाणी आला होता. यावेळेसचा जत्रा मेळाव्याचं मुख्य आकर्षण काय आहे? यावेळेस अवघडच आहे जरा. कारण गेल्या वेळेस 2-3 महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे 23 दिवस आमच्या हातात होते कशी तयारी करायची. त्याच्यामुळं यावर्षी दसरा मेळावा परंपरेने होणार. पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्याला विलाज. कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो. परंतु जसा होईल तसा 500 असो 5000 असो तेवढ्यात घेणार, परंपरेने होणार. दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल
तिथं काय काय निर्णय घ्यायचे, डिसिजन घ्यायचे. पण एक गोष्ट सांगतो, एकजूट दाखवली पाहिजे. वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा, त्या दिवशी एक दिवस जूट समाजाने दाखवलीच पाहिजे.